धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या परिवाराला आर्थिक सहायता राशी मंजूर केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिली। याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली। नेमकं काय बोललेत बघूयात सविस्तर। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडेसह भटके विमुक्तांचं आराध्य दैवत आहे। मायनर ओबीसी गरीब मराठा समाजाचं कुलदैवत आहे। ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे त्याचा देव जेजुरीचा खंडोबा आहे। आणि माझं पण खूप वेळा दर्शनासाठी जाणं येणं होतं। आज टीका केलेली आहे ते असं म्हणतात की या विधिमंडळाची सरकत झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे घाबरत आहेत आणि त्यामुळे विरोधी दिसतायत त्या तुम्हाला। इथं वाढवून तुम्ही सभागृहात बसलं पाहिजे ना। वाढवून विरोधकांनी राज्यातल्या प्रश्नावरती चर्चा केली पाहिजे ना। विरोधकाला विरोधी पक्ष नेते कधी देणार ह्याच्या पलीकडे ह्या हिवाळी अधिवेशनाची चर्चाच नाही। याच्यापेक्षा त्यांनी दुसरी कुठली भूमिकाच मांडली नाही। त्यामुळं उगाच आपलं म्हणायचं अधिवेशन वाढवा। पुढं काही आचारसंहितेच्या बाबी आहेत त्या सरकारने सांगितले त्या विषयावर। बाबासाहेब माने, गोरख, नवरडे आणखी काय असतील या मुलांनी आत्महत्या केल्या धनगर आरक्षणासाठी। राज्य सरकारनं यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपये आणि त्यांच्या हे करती पोरं होती घरातली, त्यांच्या घरच्या भूमी जत अधिकृतपणे राज्य सरकारकडून घोषित केली जाईल। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।